आणि या कानपिळीच्या विधीतील गंमत म्हणजे जेव्हा गुरुजी सांगतात की आता मुलीच्या भावाने वराचा कान पकडायचा आहे, तेव्हा बाजूला बसलेल्या मंडळींकडून सुद्धा त्या भावाला प्रोत्साहन दिलं जातं की चांगला जोरात कान पिळ, चांगला चान्स मिळाला आहे तर सोडू नको. पण मुलीचा भाऊसुद्धा स्मार्ट असल्यामुळे तो नुसता फोटोत दिसण्यापुरता कान पिळण्याचा आव आणतो आणि नवरदेव पण एकदाचा सुटलो असं त्याची भावना असते. तर हा त्याच्यातला झाला गमतीचा भाग. शिवाय आजकाल असा पण ट्रेंड आहे की मुलीचा सुद्धा कान धरतात, त्यामुळे दोघांनीही त्याचा एकदम थोडक्यात अर्थ आहे की दोघांनीही एकमेकांशी चांगलं वागायचं किंवा एकमेकांना त्रास द्यायचा नाही, असा त्यामागचा एक ढोबळ हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही झाली त्याच्यामागची गंमत. पण आता त्या कानपिळीच्या विधीमागचा खरा अर्थ आपण बघूया. या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्राची. विवाह सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते. आपण विवाह सिरीजमध्ये लग्नात केल्या जाणाऱ्या एकेका विधींची माहिती घेत आहोत आणि या भागात आपण कानपिळी या विधीविषयी माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर का पूर्ण बघितलात तर तुम्हाला कानपिळी विधीमागचा अर्थ, तो का केला जातो आणि त्याच्यात कसा दूरदृष्टीचा विचार केलेला आहे ते सगळं कळेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. विवाह एक बंधन, एक जबाबदारी, एक कर्तव्य, एक नातं, एक जाणीव, एक साथ, एक नव्यानं जुळणारी गाठ, एक स्पंदन दोन हृदयांचं, एक स्वप्न दोन डोळ्यांचं, एक ऊब नव्या जोडीदाराची. आणि या विवाह सिरीजमध्ये अगदी लग्नाचा मुहूर्त ठरल्यावर काय काय कामं करायची ते प्रत्येक छोट्या छोट्या विधीची, मग ते ग्रहमक असेल, घाणा भरणे, मेहंदी आणि संगीत ज्याचा आजकाल ट्रेंड आहे ते असेल, शिवाय कन्यादान, बाकी लग्नात केले जाणारे अश्मारोहण, विवाह होम, सप्तपदी, या सगळ्या विधींची आपण माहिती घेत आलो आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर शेअर करा आणि तुमच्या पुढच्या पिढीलाही ही माहिती दिल्याने खूप फायदा होईल. आणि या विवाह सिरीजला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. तर विवाहातील विधींचा क्रम बघायला गेलं तर सगळ्यात आधी विवाह होम, मग अश्मारोहण, सप्तपदी, लाजा होम आणि त्याच्यानंतर येतो थोडासा गमतीचा पण त्याला बराच खोल अर्थ आहे असा कानपिळीचा मान. तर या कानपिळीच्या मानात मुलीचा जो भाऊ असतो त्याने नवऱ्या मुलाचा कान पकडायचा असतो आणि त्याचा अर्थ आता आपण या एपिसोडमध्ये बघणारच आहोत. आणि या कानपिळीच्या विधीतील गंमत म्हणजे जेव्हा गुरुजी सांगतात की आता मुलीच्या भावाने वराचा कान पकडायचा आहे, तेव्हा बाजूला बसलेल्या मंडळींकडून सुद्धा त्या भावाला प्रोत्साहन दिलं जातं की चांगला जोरात कान पिळ, चांगला चान्स मिळाला आहे तर सोडू नको. पण मुलीचा भाऊसुद्धा स्मार्ट असल्यामुळे तो नुसता फोटोत दिसण्यापुरता कान पिळण्याचा आव आणतो आणि नवरदेव पण एकदाचा सुटलो असं त्याची भावना असते. तर हा त्याच्यातला झाला गमतीचा भाग. शिवाय आजकाल असा पण ट्रेंड आहे की मुलीचा सुद्धा कान धरतात, त्यामुळे दोघांनीही त्याचा एकदम थोडक्यात अर्थ आहे की दोघांनीही एकमेकांशी चांगलं वागायचं किंवा एकमेकांना त्रास द्यायचा नाही, असा त्यामागचा एक ढोबळ हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही झाली त्याच्यामागची गंमत.
पण आता त्या कानपिळीच्या विधीमागचा खरा अर्थ आपण बघूया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कानपिळीचा विधी झाल्यानंतर मुलीच्या भावाला नवऱ्या मुलाकडून एक भेटवस्तू मिळते आणि ही भेटवस्तू दिल्यानंतर हा कानपिळीचा विधी संपतो. पण त्याचा थोडासा गहन अर्थ आहे, तो आता मी सांगते. या कान पिळण्यामागचा उद्देश काय आहे तर मुलीचा भाऊ हा त्या पिढीतला आहे, शिवाय तो म्हणजे समकालीन आहे. म्हणजे आजकालच्या शब्दात सांगायचं असेल तर त्यांच्यात जनरेशन गॅप कमी आहे. त्यामुळे मुलीचा भाऊ हा तिच्याकडे दीर्घकाळ लक्ष देऊ शकतो. शिवाय वराने वधूला जे नाती चरामी असं वचन दिलंय ते वर पाळतोय ना याच्याकडेही लक्ष ठेवायचं मुलीच्या भावाचं काम असतं. शिवाय त्या दोघांचा संसार सुखासमाधानात चाललाय ना, त्यांना काही प्रॉब्लेम किंवा हे तर नाही ना, याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची जबाबदारी ही मुलीच्या भावाची असते. आणि मी आत्ता जे वचन सांगितलं नाती चरामी, त्याचा अर्थ आणि तो वचन देण्याचा विधी केव्हा केला जातो याचं आपला जो कन्यादान नावाचा एपिसोड आहे त्याच्यात मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या वचनाबद्दल, नाती चरामी या वचनाबद्दल जर का अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तो कन्यादानाचा एपिसोड नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. आणि हा कानपिळीचा विधीची आपण आत्ता या एपिसोडमध्ये माहिती बघत आहोत. याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसती कानपिळीची भेटवस्तू मुलीच्या भावाला देऊन वराची किंवा नवऱ्या मुलाची जबाबदारी संपत नाही, तर नवऱ्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची आगळीक म्हणजे केअरलेसनेस होणार नाही ना, याची खात्री सगळ्यांना वाटायला पाहिजे. शिवाय याच्या मागचा अजून एक हेतू म्हणजे हे जे विधी आपले पूर्वीपासून चालत आलेले आहेत, तर पूर्वीच्या काळी मुली खूप लहान वयात मुलींची लग्न व्हायची. त्यामुळे मुलीच्या भावावर जास्त जबाबदारी असायची की जास्त त्याला लक्ष ठेवायला लागायचं, कारण मुलीचं वय लहान असल्यामुळे सगळे तिला सांभाळून घेतायत ना. शिवाय तिचा नवरा स्वतः तिला सगळ्या बाबतीत प्रोत्साहन देतोय ना किंवा सांभाळून घेतोय ना, हे बघण्याची जबाबदारी मुलीच्या भावाची असायची. आणि या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला कळतं की आपले विवाह संस्कार किंवा विवाह विधी आणि त्यांचा अर्थ किती दूरदृष्टीने सगळ्या बाजूंचा विचार करून हे संस्कार आपण करत असतो. आणि यावरून आपल्याला कळतं की मुलगी जरी लग्न करून दुसऱ्या घरी राहायला जाणार असली तरी तिचा भाऊ तिची काळजी घ्यायला सदैव तिच्या पाठीशी उभा असणार आहे. तर तुमच्या बहिणीचं किंवा तुमच्या भावाचं लग्न असेल तर त्याला या कानपिळीच्या विधीची माहिती जर तुम्ही शेअर केली तर त्याला ॲक्च्युली तो विधी करताना त्याचा अर्थही माहीत असल्यामुळे खूप फायदा होईल. त्यामुळे तुम्ही जर बहीण किंवा भाऊ असाल ज्यांचं लग्न आहे त्यांचे, तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या एपिसोडमध्ये आपण कानपिळी या संस्कार किंवा विधीविषयी माहिती पाहिली. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लग्नाच्या सगळ्या विधींची माहिती जाणून घ्या. आणि या विवाह सिरीजचे पुढचे एपिसोडसुद्धा त्याच्यात अजून काही 2-3 विधींची माहिती मी सांगणार आहे. म्हणजे झाल, ऐरणीदान किंवा सुनमुख बघणे, शिवाय गृहप्रवेशनीय होम अशा काही विधींची माहिती घेऊन मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि हा एपिसोड पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.